नमस्कार मित्रांनो, जय शिवराय। आज खूप दिवसानंतर वेळ मिळाला आहे आणि पहिलाच पाऊस आहे आणि आमचा हा पहिलाच ट्रेक आहे। तर वेळात वेळ काढून आम्ही ह्या नवीन ठिकाणी आम्ही चाललो आहे। ऑलरेडी आम्ही त्या ठिकाणी जाऊन आलो आहे, परंतु आता जे माझ्यासोबत माझे बहीण भाऊ वगैरे आहेत तर त्यांना घेऊन आम्ही आता चाललो आहे। तर मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत करतो माझ्या ह्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आता आम्ही पाटीलवाडी या ठिकाणी ओम आहे आमच्या आता सर्व गाडीवरती सर्व बॅगा पॅक झालेल्या आहेत। तर ह्या ठिकाणी सर्व आले चेहरे बांधताय कशाला, दाखवा की चेहरे। माझी बहीण वगैरे इथं सर्व आहेत। इथं आमचा चिनू बसले खाली आणि ह्या ठिकाणी स्नेहल देखील आहे। तर अजून आमची 2-3 माणसं आहेत। तर ती दोघंजण आता ह्या रत्नागिरीतून येणार आहेत। आम्ही आत्ता थांबलो आहे पाटीलवाडीच्या जो ब्रिज आहे त्या ब्रिजजवळ, आणि दुसरा एक माझा भाऊ एक देखील यायचा आहे। तर इथून आल्याच्या नंतर आम्ही आमचा जो प्रवास आहे, जो आमचा ट्रेक आहे, तर तो आमचा आता चालू होणार आहे। बघू शकता इथे आमचा मित्र वगैरे आलेला आहे। इकडे बघ, अरे बघ, ही माझी बहीण एक देखील आलेली आहे, वृषाली। आता आमची बहुतेकशी सर्व माणसं आलेली आहेत आणि आता आमचा एकच माझा भाऊ राहिला आहे, त्याचीच वाट बघतोय। तो आला की आम्ही लगेच आमच्या प्रवासाला निघणार आहे। तर ह्या संपूर्ण दरम्यान ज्या काही छोट्या मोठ्या व्हिडिओज आहेत, जे निसर्गातले जो दर्शन आहे निसर्गाचं, ते तुम्हाला ह्या माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवेन। तुम्ही देखील या व्हिडिओच्या माध्यमातून या निसर्गाचा आनंद घ्या। भेटू मित्रांनो, आपण पाटीलवाडीतनं निघालो आणि आता आम्ही पोहोचलो आहे करबुडे फाट्यावरती। तर या ठिकाणी तर माझा भाऊ यायचा आहे म्हणून थोडेसे आम्ही पुढे आलो। तिथे आम्ही जरा चहा वगैरे घेतो आहे। हा आहे करबुडे फाटा, हा इथला। तर पेट्रोल भरायचं होतं म्हणून मी थोडंसं पुढे आलो। तर ते येईपर्यंत पटकन वडापाव खाऊन घेतो। तर आपण आता इथे वडापाव खाल्ला, तर इथली जी टेस्ट आहे तर खूप छान आहे। आम्ही गरमागरम आम्हाला त्यांनी काकींनी वडापाव दिला होता आणि जी चहा आम्ही त्यांच्यासोबत घेतली, तर मी एक चहाऐवजी 2 कप चहा प्यायलो, कारण खूप चहा जी आहे आणि ज्या चहाची जी चव आहे ती अप्रतिम आहे, खूप छान आहे। जर तुम्ही कधी तुम्ही गणपतीपुळा साईडला जर जात असाल, किंवा जर तुम्ही शिरगावमधून किंवा कोकणनगर मार्गे किंवा आपला दांडेवाडी मार्गे जर तुम्ही वरती येत असाल, तर हा इथे जो करबुडा फाटा आहे, त्या करबुडा फाट्याच्या राईट साईडला इथे एक दुकान आहे, हॉटेल गणेश कृपा। तर तुम्ही नक्की ह्या ठिकाणी भेट द्या आणि इथली जी चव आहे तर त्या चवीचा आनंद घ्या। तर आता आपण चाललो आहे पुढे। आमच्या तर सर्व माणसं आता रेडी झालेली आहेत। तर आता आपण चाललो आहे संगमेश्वर साईडला। तर जाऊया आपण पुढे। तर मित्रांनो, आपण आता ऑन द वे आहोत आणि साधारण आपण पोहोचलो धामणीला। पाऊस प्रचंड आहे, त्याच्यामुळे जास्त व्हिडिओ वगैरे करायला मिळालेला आहे। आता आम्ही गाडीवरती ट्रिपची आहोत। तसं बघायला गेलं तर गाडीवरती व्हिडिओ करणं चुकीचं आहे, हेल्मेट आहे। काही पावसामुळे काही दिसत नाही पुढे, त्याच्यामुळे थोडासा पाऊस कमी आला म्हणून आम्ही लगेच व्हिडिओ। आमच्यासोबत यश वगैरे आहे, माझी बहीण आहे। पाऊस पण लागतोय भरपूर, भरपूर ते काय भेटून राहिलं तेच कळत नाही। पाऊस बघितली आहे तो। तर मित्रांनो, आपण आता भैरवगडाच्या पायथ्याशी आहोत। तर हा इथे आहे पाथेगाव।
आणि आम्ही आता इथं गाड्या वगैरे सर्व पार्क केलेल्या आहे, तुम्ही बघू शकता. हे आहे पातेगाव आणि ह्या ठिकाणी आमच्या आता गाड्या पार्क झालेल्या आहेत आणि आमचे सर्व माणसं आले आहेत आता इथे सर्व. आता तुम्हाला सर्वांचे चेहरे दाखवतो. हे बघा आमचा चिन्नू आहे, टोप बिव घेऊन सर्व आला आहे. ओम चेहरा लपवतोय. इथे वृषाली आहे, हाय हाय प्राजक्त आहे, आमचा दीप आहे, इथे अवंती आहे. तर मित्रांनो आता आपण आला ट्रेकला सुरुवात करतोय. आपला हा नाईट ट्रेक आहे. आता संध्याकाळचे 6:15 झालेत. तर आता आपण निघून हा जो ट्रेक आहे तर ते साधारण आपल्याला 2 तास तरी आपल्याला पोहोचायला लागणार आहेत. तर ज्या ट्रेकमधले जे मुवमेंट आहे तर त्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा नक्की प्रयत्न करू. चला निघायचे का? छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, हर हर. तर मित्रांनो आपल्या ट्रेकला सुरुवात झाली. गणपती मित्रांनो अंधार पडायला सुरुवात झाली आहे पूर्णपणे. इथं आता आपल्याला बॅटरीची गरज पडणार आहे. बघितलं तर पोचेल. पूर्ण आता काळोख व्हायला सुरुवात झाली. मित्रांनो आपण आता कंटिन्यू चालतो. थोडंसं बाहेर आपण आलो आणि आपल्याला इकडे समोर आपल्याला इकडे धुकं दिसतं. पूर्ण आता ब्लर दिसतंय कारण धुकं आहे त्याच्यामुळे. तर आपल्याला ह्या साईडला वरती जायचं आहे. पुढे आपल्याला पूर्ण जंगल लागणार आहे. इथे आपल्याला आता एक ओढा लागला आहे थोडंसं वरती आल्याच्यानंतर आणि पूर्ण बघू शकता. टॉर्च चालू करतो. हा इथे ओढा आहे. हा या चला चौकात मला कशा पकडताय? आपली सुरुवात आता ओढ्यामधनं झाली आहे. हा इथे मस्त आहे की ओढा आहे. हे पाणी आलंय वरून. जाऊ हे नाही वाहून जात आहे. चल माझे खड्डे आहेत. हो खड्ड्यातच पाहिजे बाकी काय. प्रवास आपला ओढ्यातून झाला आहे आणि इथून बाहेर पडलो आहे ओढ्यामधून. इथे आपल्या बघायला गेलं तर इथे एक छोटी विहीर आहे. माझा जर का तुम्ही पहिला ब्लॉग बघितला असेल भैरवगडचा तर त्यामध्ये त्या व्हिडिओचा म्हणजे त्या विहिरीचा व्हिडिओ केला आहे. हां आपल्याला खूप वर जायचं अजून. पाऊस मगासपेक्षा तर खूप कमी आला आहे. आम्ही ज्या वेळेला रत्नागिरीमधून निघालो एवढा पाऊस होता एवढा की अक्षरशः पावसानं आम्हाला झोडपून काढलं आहे प्रचंड. म्हणजे जो आम्ही रेनकोट घातला करबुड्यामध्ये फाट्यावरती आणि तिथपासून जो कंटिन्यू पाऊस ती इथे पाथे गावामध्ये येईपर्यंत तुम्हाला चेहरा दिसणार नाही माझा कारण आता अंधार पडायला सुरुवात झाली. सर्वांनी रेनकोट घातला. आता पाऊस थोडा कमी आला आहे. शाबाश. पूर्ण धुकं आलंय. हा तर मित्रांनो आपण फायनली आपण बेसपर्यंत पोहोचलो आहे
आपण पायरी मार्गाने वरती आलो. कॉन्क्रीटकरण आहे. अर्धवट आपल्याला ज्या पायऱ्या आहेत तिथपर्यंत आपण ह्या ठिकाणी पोहोचलो आहे. तर तुम्हाला दाखवतो. हे पहा, आपण इथे हा बेसला पोहोचलो. हा इकडं आपण खालच्या मार्गाने आलो आहे. इथं आहे आपला ओम. ओम आहे हा आमचा सोनू आहे. इथे प्राजक्त आहे. हे आहे अवनी आहे. सर्व दमलेत आमचा मित्र दीप आहे. हे आहे बहीण आहे वृषाली. इकडे आमची एक फ्रेंड आहे. हाय करा दमला काय दमला. एक राहील ए आई शप. आमचा मेन माणूस इकडं आहे. अप आमचा चिनू इथं आणि आमचा यश इकडे बघ. यश हाय तरी कर. बघा या आजूबाजूला बघितलं तर पूर्ण धुकं आहे. काहीच दिसत नाही बघा पूर्णपणे. आणि आपण इथे पठारावरती पोहोचलोय. इथला जो व्ह्यू खूप बघण्यासारखा आहे. खालच्या साईडला एका साईडला व्हॅली दिसते आपल्याला आणि ह्या एका साईडला आपल्याला डोंगर दिसतो. आपल्याला इकडनं वरती जायचं आहे. इथं तुम्हाला काहीच दाखवू शकत नाही. पूर्णपणे काळोख आहे. आत्ता आपल्याला खऱ्या अर्थाने इथे जी चढाई आहे तर ती सुरू होणार आहे या साईडला. आता आपल्या खऱ्या अर्थानं जी चढाई आहे तर ती इथून सुरू होणार आहे. आपल्याला इथून आतल्या साईडला जायचं आहे. आतमध्ये जायचं आहे. काहीच दिसत नाही. प्रत्येकाकडे आता टॉर्च आहेत आमच्याकडे. तर त्याच्याच माध्यमातून आपण हा जो नाईट ट्रेक आहे भैरवगडचा तर तो आपण पूर्ण करणार आहोत. सर्व आता इथे बसलेत. आता रात्रीचे 8 वाजलेत. हे किती वाजले? 8 वाजले ना. हे बघा तुम्ही जर टाईम बघितला तर आत्ता वाजलेत 7:54 झालेत. तर आम्ही आता पाणी वगैरे पिऊन एक 5-10 मिनटामध्ये आपण लगेच निघणार आहोत. कारण आपल्याला वरती पोहोचायचं आहे. साधारण वरती पोहोचायला आपल्याला 1 तास तरी आपल्याला इथून जाईल. सर्वांच्या चेहऱ्यावरती घाम पण आहे. आता घाम आहे, पाऊस आहे, काहीच कळत नाही. सर्व दमलेले आहे. आमचा ओम भाई हे काय खाऊ बिऊ आणलाय काय? हां हे बघ काय इकडे बघ. ही आमची हॉटेलवाली आहे. तुम्ही जर कधी सावी शॉपला गेला तर पाहुणचार हॉटेल आहे. हे मालकीन दाखवतो. इकडे बघ. असं कसं अरे तुझी व्हिडिओ नको. सर्व आपले ते चेहरा दाखव. हा कस्टमर वाढतील. ही वृषाली गोनपरी आहे. हिचं सावी शॉपला हॉटेल आहे पाहुणचार म्हणून. जर तुम्ही नक्की त्या साईड नको त्या बाजूने कधी गेलात तर पाहुणचारला नक्की भेट द्या. आमचं इथं छोटंसं हॉटेल आहे. सो तुम्हाला काय मेनू आहे तुमच्याकडे? काय सांग लवकर सांग. आपल्या जे सर्व ट्रेकर आहेत किंवा जे बघणारे आहेत त्यांना समजेल. सांग काय आहे. सांग लवकर. शाकाहारी काय तुमच्याकडे शाकाहारीमध्ये काय मिळतं? काय मिळतं सांग. तसं आम्हाला सांगायला पाहिजे. हां बोल लवकर. व्हिडिओ चालू आहे लवकर बोल ना. हसू नको. तिला हसायला पुरत नाही. वडापाव मिळतो. भाजी चपाती काय थाली वगैरे आहे का? ओके. तुम्ही जर नक्कीच या हॉटेलांच्या पाहुणचारला भेट द्या. बाजूला काय लोकेशन आहे तिथे कमानीच्या बरोबर बाजूलाच आहे. हां तिथे नक्की भेट द्या. आमच्या मुंबई शहरमध्ये आहे. मुंबई पोलीस दीप कांबळे हे आमचे चंद्रा पेंट्रा सर्व हे घरातलीच आहे. रत्नागिरी. ओके आपण आता पाणी पिऊन लगेच निघणार आहोत. तर हा पुढचा प्रवास आहे. तर या माझ्या छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही तो बघा आणि आनंद घ्या. तर मित्रांनो आपण या जंगलामध्ये आता आपण एंटर झालो आहे आणि आपली खऱ्या अर्थाने जो जंगलचा जो आपला नाईट ट्रेक आहे तर ह्या नाईट ट्रेकला आपली फायनली सुरुवात झाली आहे. तुम्ही जर शांतपणे ऐकलं तर आजूबाजूला आपल्याला जे रातकिडी आहेत यांचा संपूर्ण आपल्याला आवाज ऐकायला मिळेल. सावकाशारी लेफ्ट साईडला हे तुटलेलं आहे त्या साईडला अँगल. चला आमच्या ओमने टोप भरलाय डोक्यात. चांगली आयडिया आहे.
मित्रांनो, प्रचंड पाऊस आला आता पूर्ण, आणि भर पावसामधून आम्ही हा रात्रीचा नाईट ट्रेक करतोय. चांगलाच पाऊस आला आहे आणि सर्व इथं आरामवर उडाले. प्रत्येकाकडे बॅटरी वगैरे आहे, रेनकोट घातलेलं आहे. हे बघा, तुम्ही पाण्याचा आवाज ऐकू शकता, त्याच्यावरून तुम्ही अंदाज बांधा की पाऊस पण कसला भारी आहे. सावकाशा सावकाशा. पूर्ण ह्या भैरवगडाच्या जंगलामध्ये संपूर्ण दाट जंगल आहे आणि त्याच्यामध्ये हा चांगला आपला कोकणातला पाऊस, भर पावसामध्ये आमचा हा नाईट ट्रेक चालला आहे भैरवगडचा. बिकट परिस्थिती, पण अनुभव खूप छान आहे, चांगला आहे, खूप मजा येते ट्रेकला. मित्रांनो, आपण इथे अर्ध्यात पोहोचलो. या ठिकाणी आमचा ओढा लागला, इथे आम्ही थोडं पाणी वगैरे भरून घेतलं आहे त्या साईडला, आणि आता आम्ही पुढे आता चाललो आहे भैरवगडाला. हो, थोडंसं अंतर राहिलं आहे, एक अर्ध्या तासामध्ये आपण टॉपला असू. हो, बाय मित्रांनो. आपण ट्रेक सुरू केला आणि आपण फायनली आपल्या समिटपर्यंत पोहोचलो आहे, भैरवगडाच्या टॉपजवळ. काहीच अंतर राहिले फक्त. लवकरच आपण पोहोचणार आहोत आणि आपण पोहोचलो आता भैरवगडाच्या बरोबर टॉपला आहे भैरवगड. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, हर हर. मित्रांनो, आपण पोहोचलोय. हे पकड, हे पकड. तर मित्रांनो, आपण पोहोचलोय भैरवगडला. तर खूप भारी वाटतंय, भर पावसामध्ये आमचा हा नाईट ट्रेक झाला. खूप छान. हे आतमध्ये या. खूप छान. आमची सर्व माणसं आता आलेत ना रे सर्व. कसं वाटतंय? रे 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 गिरणी कोणाची? अरे दीप, कसं वाटतंय नाईट ट्रेक? लय भारी. ए आमच्या ह्याला नाही. हे कसं वाटतंय नाईट ट्रेक? लय भारी. आपण फायनली मित्रांनो भैरवगडला. लय खतरनाक वारा पण आता एवढा सुसाट सुटला आहे आणि खूप भारी. बॅटरी अक्षरशः जास्त शूट करायला मिळालं नाही. आपण थोडंसं बोलू याच्यावरती, थोडंसं आपण फ्रेश वगैरे होऊया. सावकाश आहे ते इथे आमचा जेवणाचा टोप आलेला आहे. सर्व जेवण आमचा भाजी आहे ते. तर आपल्याला चूल पेटवायचं आहे. अजिबात आहे नंतर लागलं घेत आहे. फक्त आता 10 मिनिटांमध्ये आता जेवण द्यायला, पाणी प्यायला, बसायला पाणी पण लागलं. लय झोपायला
आणि छोटासा हे पण आणलंय बघ, लाल कलरचा मेथीन आणला पकडायला. आचारी एक एक वेगवेगळ्या प्रकारचे आहे तिथं. हा यश पालकर इकडे बघा. तर मित्रांनो आपलं जेवण वगैरे झालं आहे आणि आत्ता वाजलेत 12:30. तर आपण आता झोपणार आहोत. झोपणार. कसा कसा असते कसं असते कसं येवो येवो तिथे सर्व आम्ही झोपतोय. सोनू सोनू दिसत नाही. ते सोनू दिसत नाही. ते सोनू दिसत नाही. आपण सर्व आहोत. हे चिनूचा आमचा चेहरा दिसत नाही. चिनू चिनू इकडं आमचा दीप आहे, ओम आहे. हे हा पण झोपला लागेल. हे आमचा यश आहे लगेच. तर बाकीचे या साईडला झोपले. इथे आपले भैरवनाथ आहे. ह्या भैरवनाथाच्या समोरच आपल्याला इथे आपल्याला झोपण्याचं सुख मिळालं आहे. तर मित्रांनो आपला हा जो नाईट ट्रेक होता तर आपण यशस्वीरित्या पूर्ण केलेला आहे. जेवण वगैरे झाले, कोणालाही दुखापत न होता हा परमेश्वराच्या कृपेने यशस्वीरित्या आपला हा ट्रेक झाला. तर आता आम्ही आता झोपणार आहे. उद्या सकाळी आपण भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आता सर्वांना गुड नाईट.